राम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत. मृगबहार, मोसंबीमध्ये मृगबहार म्हटलं की शेतकऱ्याला टेन्शन येतं की पाणी देऊन किंवा पाऊस होऊन 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, बागेत काही दिसायनाच. सगळीकडं आगाऱ्याच दिसतात. राईट. काय याचं टेक्निक आहे? काय फरक असतो आंब्या बहारामध्ये आणि मृगबहारामध्ये? यावर आपण चर्चा करूयात. सोबत आपले इसरवाडीचे शेतकरी आहेत, राजू सोनवणे सर. राजू भाऊला पण 10 दिवसापूर्वी हाच प्रश्न पडला होता की बाग फेल तर नाही झाला, नारायणगावच्या टोळीने लुटलं तर नाही. तर आमचे काही अनुभव असतात ते आम्ही शेतकऱ्यांशी शेअर करत असतो. आजही त्या विषयावर बोलू. राम सर. राम राम. मग राजू, काय म्हणतो बाग? काही नाही, बाग आता कंडिशन चांगली आहे. तुम्ही म्हणजे ट्रीटमेंट जसं तुमच्याकडून घेतली तसं म्हणजे बागा सुधारणा झाली. काय काय सुधारणा वाटते बरं बागात तुम्हाला? झाड म्हणजे डेव्हलप झालं. म्हणजे झाडाची म्हणजे पानाची संख्या वाढली. बरं. आणि थोडी ग्रोथ वाढली झाडाची. बरं. त्याच्यामुळे झाडं चांगली झाली. पानाची साईज वगैरे पानाची साईज वाढली. हां. बरं, आता आपण मृगबहाराचं नियोजन केलं आहे, कारण तुमच्या वेळेस आम्ही आलो, मागच्या वेळेस तुमची आंब्या बहाराची फूट निघालेली होती. आता आपल्याला 4 महिने झाले मला वाटतं. 4 महिने लेट झालं आपण. आहे ना. तर काय केलं या नियोजनामध्ये सर? एप्रिल मध्ये आलो होतो का मी तुमच्याकडे? हा, एप्रिलमध्ये आल्याशिवाय म्हणजे एक तानवर घेतले. जुलै. हा, एप्रिल मध्येच आलो होतो तिथं. तेव्हा ते पाणी वगैरे चालू होतं. आपण मे मध्ये बाग तानावर सोडला होता मृगबहारासाठी. आता आपण पहिलं पाणी कधी दिलं या बागामध्ये? पहिलं पाणी आपलं पाऊस यायच्या अगोदर, पाऊस यायला जूनच्या आधी. हा, म्हणजे जूनच्या सुरुवातीला. 5 जूनला, 5 ते 7 जूनच्या जूनच्या मध्ये पहिलं पाणी सुरुवात केली होती आपण. थोडं पाणी आपण दिलं. एक पाणी बसलं होतं आणि पाऊस आला. आणि लगेच पाऊस आला ना. म्हणजे मला वाटतं 7 का 8 जूनला पाणी दिलं होतं आपण. हा. आणि एक जमिनीचं मला वाटतं किती तारखेला पाऊस आला आपला? आपल्याला 22 ला पाऊस आला. 23 ला पाऊस आला. हा, म्हणजे एक पाणी पूर्ण झालं आपलं. 8 ते 10 जून मध्ये 2-4 दिवस यांना पाणी द्यायला मधल्या भागामध्ये लागले. दुसरं द्यायचंच होतं आपल्याला. दुसरं द्यायचं तर पाऊस आला होता. पाऊस आला. तर आता शेतकरी मित्रांनो हे लक्षात घ्या की हे पाणी हे पहिलं 12 जूनचं. आणि आज किती तारीख आहे सर? आज 13 आज तारीख. बरोबर 13 तर 1 महिना झाला. कम्प्लीट 1 महिना झाला. त्याच्यानंतर आता हे बघा, आपण जे 30-35 दिवस सांगतो मृगबहाराच्या कळीसाठी, कारण काय आहे, आंब्या बहारामध्ये 22 ते 28 दिवसापर्यंत चांगल्यापैकी कळी दिसते. आणि त्याच्यात एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, आंब्या बहारामध्ये काडी रिकामी झालेली असते भरपूरशी, पानगळ भरपूर प्रमाणात असते. आणि त्याच्यामुळे काय होते, फुटीसोबतच आपल्याला त्या बहारामध्ये दिसायला चालू होऊन जाते. जी पहिली काय म्हणतो आपण त्याला, कळी. कळी. हा, ती दिसायला चालू, कळी नाही म्हणता येत त्याला, वेगळ्या भाषेत बड. हा, ती दिसायला चालू होऊन जातं. तसंच मृगबहारामध्ये थोडा वेळ लागतो. मृगबहारामध्ये अगोदर फूट येते आणि त्या फुटीतून थोडीशी फूट मॅच्युअर्ड होते आणि त्यानंतर कळी निघते. जसं आपण या भागात बघू शकता. हे बघा सर, तसंच झालं. मग मला वाटलं आगारी बघा किती मोठी झाल्यानंतर या बागेत फूट दिसू लागली. आता शेतकरी मित्रांनो अजून एक गोष्ट बघा, तुमच्याकडे आगारीमध्ये जर नवीन आगारी असेल तर हिला निघायला थोडासा टाइम लागेल. प्रत्येक आगारीमध्ये कळी निघू मला लागली. काय वाटलं का आता या घरी तर लई मोठी झाली आणि आता कस काय निघणार असा विषय झाला ना. अजूनही तुमच्या काही आगारीमध्ये हे बघा, आता ही किती मोठी झाली. लई मोठी झाली. हे बघा, हे कळ्या याच्यामध्ये थोडा वेळ लागणार आहे. आणि याच्यात आता हे कळी निघण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तुमच्या झाडामध्ये असलेली ताकद. आणि आपण जो ताण दिला बागेला, तर आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार व्यवस्थित जर ताण बसला तरच आपल्या बागेत कळी निघणार आहे. झाडामध्ये स्टोरेज कसं आहे त्याच्यानुसार कळी निघणार आहे. त्याचसोबत आपल्या बागेमध्ये जर आंब्या बहार जास्त प्रमाणात असेल तेव्हासुद्धा मग कळीचं प्रमाण थोडं कमी राहणार आहे. ज्या बागेमध्ये रिकामी काडी जास्त प्रमाणात आहे, आंब्या बहाराची फूट कमी आहे, तिथं जास्त प्रमाणात कळी निघेल. तिथं जर योग्य ताण बसला असेल आणि ताणाच्या अवस्थेमध्ये जे काही तुमचं शेड्यूल असतं थोडंफार फवारण्याचं, जे काडी स्टोरेजसाठी फवारण्या असतात त्या जर योग्य गेलेल्या असेल तर 100% त्या बागात कळी निघणार आहे. कळीला वेळ द्यावा लागणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना. कोणीच घाबरून जायचं काम नाही, कारण आपल्याला भरपूरचे फोन येत आहेत या 4-5 दिवसामध्ये. काही ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती पण सर पाऊस येऊन 15-20-25 दिवस झाले, कळी निघाला. 15-20 दिवस झाले, अजून कळी निघायला. आगारी दिसू राहिली. तसंच मला बी आज तरी मला थोडं बरं दिसलं. तुम्ही आले नाही तर मला आम्ही आलो म्हणून दिसलं. रोज ती गवत घेतो ना आम्ही, तर ती दिसानच ना.
हां एक शेतकरी मित्रांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. जसं आज तुम्हाला जास्त का दिसलं, कारण मी तुम्हाला सांगितलं सकाळी ज्या बाजूने सावली आहे त्या बाजूने बघायचं, हा बरोबर आहे. तुम्ही उन्हाच्या साईडनं बघितलं तर तुम्हाला दिसत लक्षात नाही, येईल. दिसत आणि आता ह्या बाजूने ऊन आहे. सर अरे बघा वरती काहीच दिसत नाही, जेव्हा हे झाड हा, खाली हा, गेलं हा, हे बघा हे आता दिसू सगळे राहिलं. पानाच्या वरची याच्यामध्ये घ्या बरं तुम्ही- खाली. आणि पानाच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही. हा वरती काही दिसत नाही, जेव्हा झाड खाली घेतलं का त्याच्यानंतर तुम्हाला ती कळी दिसते. हे बघा याच्यात हे काय इकडं पण आहे ना, याच्यात हे बघा. हे काय आहे नाही. हे जेव्हा आपण हे खाली घेतलं का त्याच्यामध्ये आतमध्ये पानात ते दडलेली असते, त्यामुळे पूर्ण ते आता आपल्याला वाटतं थोडी कमी. सगळी कळी दिसायला थोडासा वेळ लागणार. जोपर्यंत बाग फुलत नाही कळी तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येणार नाही. त्यामुळं पानामध्ये पण भरपूर ठिकाणी जिथं झाडामध्ये स्टोरेज चांगलं आहे, पाणी व्यवस्थापन आहे. आता हा बहार जडच असतो, मृग बहार, आंब्या बहारामध्ये कारण याच्या पाण्यावर आपलं नियंत्रण नसतं. याचं वातावरणावर पण नियंत्रण नसतं, कधी ढगाळ तेच वातावरण, ना, आता रोगराई आपल्याला जास्त असते. दुसरं पाणी ते द्यायचं तर लगेच पाऊस झाला बा. विषय ते झाला ना. आता हे दुसरं पाणी दिलं असताना पाऊस झाला असतं, पाणी जास्त झालं असतं त्याला. परत हा आगारी डबल समस्या झाला वाढली असतं असती. मग. तेच ना मग आंब्या बहारामध्ये जे आपल्याला नियोजन करता येईल ते मृग बहारात करता येत नाही. मृग बहार आपल्या हातात नसतो. हातात असतं. त्यामुळं काय असतं, झाडामध्ये जर चांगलं स्टोरेज असलं आणि काडीची संख्या रिकामी भरपूर असली, म्हणजे आंब्या बहार जर कमी फुटलेला असेल तर जास्त तिथं कळी 100% कळी निघणार आहे. झाडाला विश्रांती मिळालेली असते, काडी बनलेली असते, तर तिथं कळी निघायला थोडासा वेळ लागतो. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. आणि ह्या बागांसारखं कोणी घाबरून जाऊ नये, कारण ह्या बागात तुम्ही पण घाबरून गेले होते. नाही, मग तुम्ही आम्हाला आज अर्जंट बोलवलं. म्हणलं पटकन दुसरी काही फवारणी घ्यायची बुवा, ते माझं हे व्हायला. नाही, आता फवारणीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपण झाडामध्ये वार्षिक काय कामं केले, झाडामध्ये अन्नद्रव्याचा साठा कसा आहे, झाडावर पानसंख्या कशी, झाडांची ग्रोथ कशी, याच्यावरच बहार आणि अवलंबून मग ते तुम्ही जे सांगितलं तसं आपण फवारणी आणि एक अचानक फवारणी दिल्याने कळी निघत निघणार नसतं. नाही. तुमच्या झाडाला ताण किती बसला, ते बी झाडामध्ये स्टोरेज किती आहे आणि झाडांची ग्रोथ कशी, त्याच्यावर बहार अवलंबून महत्वाचं आहे, असतो. बरोबर आहे. ते बी. मग अजून काय म्हणायचं राजू? बस काही नाही. की आज मी पण व्हिडिओमध्ये येतो. सहकार्य तर आम्ही ठेवतोच, पण मला काय म्हणायचं राजू, आता तुम्हाला वाटतं का आता तुमच्या बागेत कळी निघली का नाही? नाही, कळी निघली आज. आज आज वाटलं मला. कारण तुम्ही आल्या जरा मला धीर झाला आणि दाखील मला इथं कळी आहे बा. कळी दिसली मला. आणि मी म्हणलं कळी नाही इकडं, तर मला दिसतच लगी. आणि आपण प्रत्येक झाडावर बघितलं सावलीच्या बाजूनी. आता आपण काय केलं, अगोदर आल्यावर सगळा बाग बघितला, नंतर व्हिडिओ काढतोय आपण. नंतर एवढं. तुम्हाला म्हटलं ना कळी निघणार आहे. आणि मागची जेव्हा आपली ट्रीटमेंट झाली त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्हाला, या बागेमध्ये 15 ते 20 दिवसानंतर, म्हणजे 15 जुलै ते 25 जुलैमध्ये चांगली कळी निघणार आहे. तर आज आपल्याकडे 13 तारीख आहे. आजच आपल्याला प्रत्येक झाडावर 40-45% कळी दिसते. आणि अजून 30-35% कळी बाकी आहे, कारण झाडावर काडी रिकामी आहे. आंब्या बहार एवढं व्यवस्थित नियोजन झालेलं नव्हतं. तर अजून 30-35% वाढणार आहे. म्हणजे 10-15 दिवसामध्ये तुम्हाला भरपूरसं पांढरं दिसणार आहे. बरं. आता ही जी मोठी कळी झाली ती उमलायला चालू होऊन जाणार आहे 5-8-10 दिवसामध्ये. आणि त्याच्यात काही मागं पुढं काही होणार नाही ना? नाही नाही नाही, ती सेटिंग मध्ये येऊन जातं नंतर. येतं, हा. आता कळी मागं पुढं निघायचे कारण काय, आता पाऊस पडला त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन, काही ठिकाणी मूळ चालू असतं, काही ठिकाणी लेट मूळ चालू होतं, बरोबर. काही झाडामध्ये ताकद कमी असते, काही झाडामध्ये ताकद जास्त असते. आता तुमच्या झाडानुसार आहे सगळ्या गोष्टी. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पाऊस पडतो, काही कमी कधी जास्त. प्रमाणात. त्यामुळे सगळ्यांकडे सारख्या प्रमाणामध्ये त्याच वेळेला कळी निघेल असं नसतं. त्याचसोबत काय, आता पाऊस बंद झालाय आता, तर जे हलक्या जमिनी तिथं वापसा आलेली, तर शेतकरी मित्रांनी तिथं पण पाण्याचं नियोजन करावं, जेणेकरून काय होईल, जास्त ह्या वेळेत जर पाणी कमी पडलं तर त्या वेळेत सुद्धा कळी कमी प्रमाणात निघते. आता आपली सुद्धा हलकी जमीनच आहे. आता आपण आता हे जे पाणी दिलं, आता आपलं फवारणी दिली समजा, तर मग आता जर 2-4 दिवस नाही पाऊस आला तर पाणी सोडायला काय हरकत 100% पाणी सोडावं सोडावंच लागेल लागणार. आपल्याला. 15-16 पर्यंत सांगितलेलं आहे. 2-3 दिवसात चांगली वापसा नाही. येणार आहे चांगला तुमच्या अडकणार आहे ते आता. हो. कारण आपली जमीन पटकन हडकते. आणि त्यावेळेस जर पाणी नाही दिलं तर मग कळी ड्रॉपिंगचे चान्सेस वाढून जातात. ड्रॉपिंग होते आणि नवीन निघणारी कळी जागेवर जिरून हा, जाते. तेच मग. तेवढी ताकद मिळत नाही. ताकद त्याच्यामुळे मग पाणी, त्याच्यामुळे एक काळं पाणी योग्य पाणी नियोजन फार महत्वाचं आहे. तुम्ही बघा आंब्या बहारात आपण काही बागा बघितलेले सर, जे शेतकऱ्यांचं पाणी व्यवस्थापन व्यवस्थित झालं नाही तिथं फूट कमी आणि निघाली. मग मागच्या वेळेस तुम्ही नव्हते तसं व्हायचंच ना. मग माहिती पाण्याचं जजमेंट जमत नव्हतं ना. मोगून पाणी द्यायचं मग ती. आणि आपले जे झाडं सुधारले ना राजू भाऊ, याचा काळ बघा. आता नेहमी बागामध्ये सुधारणा जी होती का, तो सुधारणेचा काळ असतो जून ते डिसेंबर. पण आपल्या बागेमध्ये एप्रिलपासून आपण चालू केलं होतं. एप्रिलपासूनच झाडामध्ये ग्रोथ ग्रोथ झाली चालू झाली. म्हणजे
जो स्टोरेजचा आणि पानगळीचा टाइम होतो त्यावेळेसच त्याच आपण वेळेत ग्रोथ आपण स्टोरेज चालू केलं आणि आता तर या 2 महिन्यामध्ये झाड पूर्ण बदलून अजून गेलं. मी म्हणतो यार पाऊस काय 3 महिने ना अजून आता आता तर तुम्हाला झाड डबल होऊन जाईल, डबल व्हायला पाहिजे ना. ग्रोथ होणारच. हा, growth कारण होणार. बघा प्रत्येक झाडावर पान संख्या एवढी निघाली आणि जे पान नवीन निघतंय ते रुंद त्याची रुंद साईज क्वालिटी सगळ्याच गोष्टी quality. आणि एकही झाड असं नाही की मी त्याच्यावर पान म्हणतो संख्या वाढली. पुढच्या वर्षी जर ताण जर व्यवस्थित जर बसला ना, मी म्हणतो झाडाला लई माल लागायला पाहिजे. 100% लागणारच. आता हीच आघाडी तुमची जी निघालेली ते मॅच्युअर होऊन जाईल आंब्या बहारापर्यंत. हा हा आंबेवाद. हो, आता जी रिकामी काडी राहील ज्या काडीवर समजा आता 100% तर झाड फुटत नसतं मृग बहारामध्ये, हा आणि ज्या काडीवर माल नाही निघणार त्या काडीवर ती काडी तुमची स्टोरेजमध्ये राहील. Storage तिला अजून 1-4-5 महिने विश्रांती मिळणार आहे. आणि जेव्हा डिसेंबरमध्ये आपण तिला आंब्या बहारात घेऊ तेव्हा त्या काडीसोबत ह्या काडीला सुद्धा फूट चांगली निघणार, दोन्ही लगेच. दोन्ही पण. म्हणजे झाडामध्ये ह्या आता कसा सदाबहारित वृक्ष आहे. हा काही याच्यावर काडीवर बहार 100% झाड कोणतंच फुटत नसतं. कारण जेव्हा फूट कमी निघते आणि जेव्हा जी काडी रिकामी असते ती पुढच्या बहारासाठी रेडी होत असते. बरोबर. आता ही जी आघाडी निघली तशीच आपली हस्त बहारात म्हणजे जी ऑक्टोबर हिट असते, सप्टेंबर ऑक्टोबर, त्यावेळी सुद्धा आपल्या बागेत अजून काही आघाडी निघणार म्हणजे तेव्हा पण पान संख्या काडीची संख्या वाढून जाणार आहे. आणि जी आपण जे बहार नियोजन केलं, आता हे झाडं 5व्या वर्षात आहे ना, 5 वर्ष. आपण जे बहार नियोजन केलं आपण आलो त्यावेळेस सर पान संख्याच कमी होती बागात, झाड इकडून तिकडे दिसत होतं, पान संख्या बी नव्हती, झाड स्टॉप झाली. थांबलेले होते झाड. आणि म्हणून आपण Growth काय आहे ना. केलं म्हणजे यांना नियोजनच करायला सांगितलं राजू भाऊला की आपण मृग बहार धरू. कारण जोपर्यंत राजू भाऊला आपण मृग बहाराचं नियोजन सांगितलं नसतं राजू भाऊची तयारी झाली नसती खर्च करायला. हा मग ते नसतीच झाली ना. आता काही नाही, आता माल आला तर माणसाला वाटतं खर्च केलेला आपल्याला थोडस. अच्छा, याच्यासोबत जो थोडाफार आंब्या बहाराचा माल होता त्याच्या गुणवत्तेमध्ये काय फरक पडला राजू भाऊ? चांगली क्वालिटी, क्वालिटी साईज वगैरे चांगली झाली, मंगू वगैरे काही मंगू नाही काही नाही, चांगली फ्रेश माल आहे. फ्रेश माल. म्हणून आता मृग बहाराचं नियोजन केल्यामुळे काय झालं सर, आता जी फूट निघाली ताण बसला आणि आता जी फूट निघाली भरभरून झाडं फुटली, त्यामुळे यांची पान संख्या वाढून गेली, फांद्याचा विस्तार वाढला, झाडांची ग्रोथ झाली. आणि येणाऱ्या बहारामध्ये यांची झाड 100% 50. आणि मृगबहाराची कळी टिकवायची त्याच्यासाठी जे स्प्रे जातील, अन्नद्रव्य जाईल, कीटकनाशक, बुरशीनाशक, त्यांनी जो आंब्या बहाराचा माल आहे त्याला पण फायदा होईल. त्याला फायदा होईल आणि जी रिकामी काडी राहील ती पण बी स्टोरेज storage मध्ये मध्ये राहील. हा. येणाऱ्या आंब्या बहारात तुम्हाला झाड रेडी होऊन जाईल. रेडी होऊन जात. नियोजनाचा हाच फायदा आहे. ते नियोजन मग आमचं नियोजन उलट चालायचं ना, मग ते स्टोरेज काय आहे हेच माहिती. मग ते विषय चालेल तेव्हा. चालेल या सर या. आता राजू भाऊ आमचे खूप जुने मित्र, हे बालपणीचे जवळजवळ. तर मलाही माहीत नव्हतं त्याच्याकडे बाग आहे आणि त्यालाही माहीत नव्हतं की मी मोसंबीच्या बागा बघतो म्हणून. तर एकदा ज्यावेळेस पहिल्या वेळेस आमची भेट झाली मी पण थोडंसं सरप्राईज झालो होतो. तर आम्ही ज्या प्रकारचा विश्वास राजू भाऊ लोकांना देतो ना तो आमच्या अनुभवावरून देतो. बरोबर. आम्ही जे म्हणतो ना आम्ही बांधावरले डॉक्टर, जोपर्यंत आम्हाला बांधावर जात नाही, हाडासमोर जात नाही, खरंच नाही कळत आम्हाला. काय करणार, बरोबर. म्हणजे आम्ही काही सायंटिस्ट वैज्ञानिक नाही आहेत किंवा खूप मोठे PhD धारक आम्ही डॉक्टर नाही आहेत. आम्ही झाडाची गरज काय आहे ती झाडाच्या समोर समजून त्यावेळेस त्याला योग्य प्रमाणामध्ये ट्रीटमेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर आता आश्वस्त राहा, आपल्या बागात कळी निघालेली कळी निघालेली. आहे आणि अजून पण प्रमाण वाढणार आहे माझ्या कळीचं. शेतकरी मित्रांना अजून एक गोष्ट, जसं सरांनी पण अगोदर सांगितलं की आंब्या बहारामध्ये कळी 18 ते 22-25 दिवसापर्यंत योग्य प्रमाणामध्ये कळी निघते. तेच मृगर बहारामध्ये जवळजवळ 32 ते 37 दिवस हा त्याचा एक विद्यापीठाने सांगितलेला टाइम आहे. हा आम्ही सांगतोय असं नाही आहे. नाही आंब्या बहारामध्ये सर 22 ते 28 दिवस हा 22 ते 28 आणि याचा बरं. 32 ते 35 37 32 ते 40 32 ते 40 मध्ये त्यामुळे दिसून तुम्ही जातं. दिलेल्या पाण्यानंतर किंवा पाऊस झाल्यानंतर, आणि यावेळेस पाऊस म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला, ते ठोकाना झालेला नाहीये. हम्म. यावेळेस दम्मदम्मनी अशाच प्रकारचा पाऊस तुमच्या फुटीसाठी चांगला पण असतो. त्यामुळं सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे बाग असे जर हिरवेगार झाले असतील, खूप त्यांना तिथं तगारी दिसत असेल, तर अशा वेळेस घाबरून जायची गरज नाही. दम्मदम्मनी त्याच्यातून कळी निघणं सुरू होण्याचा टाइम सुरू झालेला आहे. नाही पण सर एक महत्वाचं अजून, ज्या शेतकऱ्यांचं योग्य ताण असेल त्याच ठिकाणी कळी ते निघणार खूप आहे. महत्वाचं आहे. जर योग्य कारण ताण जर नसेल, बागेत ताण नसेल आणि मग जर बाग आघाडीवर चाललाय तर तिथं कळीचे चान्सेस आणि कमी येणाऱ्या राहतील. काळामध्ये स्टोरेज जर दिलेलं नसेल हम्म. तर मग कळी काढणं झाडातलं अवघड स्टोरेज ग्रोथ Growth. आणि झाडाला बसलेला ताण
कारण आपल्या ताणावरच आपली बागेतली कळी अवलंबून असते. त्याच्यामुळं त्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्या. झाडावर ताण बसायचा आणि होता ना. काही अडचण जर आली तर आम्ही आपल्या सोबत आहे, कॉल करा. आमचा नंबर सर सांगतील परत एकदा. आम्ही तुम्हाला तुमच्या बांधावर भेटू. सर नंबर सांगा. 7499090031. 7499090031. हे शेतकऱ्यांनी सरांनी मराठीमध्ये सांगून दिलं, माझं टेन्शन चालेल. चला धन्यवाद राजू भाऊ नमस्कार. आणि बेस्ट ऑफ लक. हा बहार पण चांगला निघणार आहे आणि पुढच्या बहारासाठी तर आपण रेग्युलर व्हिडिओ काढू, तुमचा माल कसा निघतो ते दाखवू आणि तुम्ही समाधानी राहणं फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच आमचं काम आम्हाला वाटतं ना, आम्ही समाधान आम्हाला पण मिळतं. तुमच्या समाधानातच आमचं समाधान आहे. चला आंब्या बहारासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. राम राम.